भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड. आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल. सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉकमध्ये उपलब्ध. आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध. खरेदी करायची तर भोलाश्याममध्येच. सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याममध्ये. आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड. फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय मंत्र आहे? दिगंबरा हो दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, 33 कोटी देव, प्रत्येकाचे गुणधर्म हे मागे तुम्हाला मी सांगितलेले. गणपती म्हणजे बुद्धिकारक. कोण कोणाशी केव्हा बोलावं, किती वेळ, आपल्या पत्नीशी, मुलांशी कसं बोलावं, आईशी कसं बोलावं, हा गणपतीचा गुणधर्म. तसा शिवशंकराचा गुणधर्म पण मी सांगितलेला आहे. स्मशानात ओम नमः शिवाय जप करतो शिवशंकर, हिमालयामध्ये सुद्धा जप करतो. थंडीचा परिणाम हिमालयात होत नाही. स्मशानभूमीमध्ये जप चालू असताना त्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर होत नाही, म्हणजे बीपी कधी वाढणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दत्ताचं महत्व पाहायचंय. दत्ताचा गुणधर्म म्हणजे काय? दत्त जागृत देवस्थान, निस्वार्थ आणि त्यागी. त्याचा स्वभाव जसा शंकराचा शांतता आहे, गणपतीचा बुद्धिकारक, कालभैरवाचा म्हणजे बाहेरचा समोरचा मनुष्य आपल्याला कधीही बोलू शकत नाही वाईट. कालभैरवा पुढे कोणाचं चालत नाही. त्याप्रमाणे दत्ताचं महत्व म्हणजे निस्वार्थ आणि त्यागी. तुम्ही बघा, 1.25 महिना फक्त जप करा, दिगंबरा हो दिगंबरा, आणि तुमचा स्वभाव कसा होणार? ज्याप्रमाणे दत्ताच्या मंदिरात अनेक भक्त येतात वर्षानुवर्ष, त्यांचा स्वभाव निस्वार्थ आणि त्यागी आपोआप बनून जातो. या दत्ताचं महत्व बघा. दत्ताला 3 मुख असतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. परंतु भारतामध्ये जागृत देवस्थान म्हणजे नाशिक क्षेत्री, पोथीमध्ये उल्लेख, एकमुखी दत्त, एक मुख, फक्त एक मुख आहे नाशिक क्षेत्री. व्हिक्टोरियापूर अहिल्याबाई होळकरच्या शेजारी गंगेच्या काठी एकमुखी दत्त आहे. एकच मुख, त्याच्यातच ब्रह्मा, विष्णू, महेश याचा अंश. पण त्या एकमुखी दत्ताचं जे नाशिकला, नाशिक क्षेत्री आहे, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बघा बरं, सकाळी त्या चेहऱ्यावरची जी प्रतिमा आहे ती बालक, दुपारच्या वेळेस तारुण्य अवस्थेत चेहरा दिसतो, आणि संध्याकाळी वयोवृद्ध अशी अवस्था आहे चेहऱ्याची. एक नीट अभ्यास करा. अभ्यास करण्याची आपल्याला आवड पाहिजे. प्रत्येक गोष्टीची आवड. आयुष्य एवढं असतं, त्याच्यात नंतर 50 नंतर आपल्याला बोनस आहे. 50 वय झाल्यानंतर 51 वय झालं की जगलो नाही जगलो, हक्काचे आपले 50 वय, त्याच्यातच अर्ध आयुष्य जातं आपलं झोपेमध्ये, तुझी माझी करण्यामध्ये. शिक्षण होतं, शिक्षणानंतर आपलं आयुष्य, नोकरी,
नोकरी झाली, नोकरीनंतर लग्न, लग्नानंतर 20-25 वर्ष जे उरतात ते लग्नाचे, मग ते झाल्यावर मुलं मोठे होतात आणि मुलं मोठे झाल्यावर आपला संसार संपला, मुलांचा संसार चालू. कसं असतं बघा. पण त्याच्यासाठी एक काम करायचंय आपल्याला. दत्ताचा जप, नामस्मरण खरंच आवश्यक आहे. या दत्त, एकमुखी दत्त जे नाशिक क्षेत्री आले, त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे, ते अजूनही आहे. जेव्हा स्वामी समर्थ तिथे आला होते, स्वामी समर्थ यात्रेसाठी पूर्वी आले होते, तेव्हा त्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थांचा मुक्काम होता. ते अजून वडाचं झाड तिथे आहे. काय त्या वडाचं वैशिष्ट्य आहे? कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होत नाही, म्हणून दत्ताचं स्मरण करावं. कलियुगाचा नियम म्हणजे कोणाला कोणाचं पावत नाही. खरंच हा नियम आहे, लोकांचा दोष नाही. सत्ययुग गेलं, द्वापार युग गेलं, त्रेतायुग गेलं, या कलियुगामध्ये असा नियम आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा लागते का? लागू नये. मग त्याच्यासाठी आपल्याला दत्ताचा जप, गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र पारायण घराघरात चर्चेचा विषय आहे, पण गुरुचरित्र पारायण कसं करावं, केव्हा करावं, का करावं, आणि मग कसं उपास कुठला करावा, फलाहार कुठला घ्यावा, याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती घ्यायची. संपर्क साधायचा आहे आणि गुरुचरित्राविषयी. आणि बघा तुम्ही, गुरुचरित्र काही काही महिन्यातून 5-5 गुरुचरित्र पूर्ण करणारे आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी महिन्यातून गुरुचरित्र पारायण चालू करा. बघा काय अनुभव येतो तुम्हाला, प्रचिती. पण ते पारायण आपण नाही का? शब्द चुकता, शास्त्र पाळलं जात नाही, नियम पाळले जात नाही, म्हणून ब्राह्मणाच्या मुखी, ब्राह्मणाच्या जिभेवर सरस्वती आहे. ज्या वेळेस तुम्हाला गुरुचरित्र पारायण चालू करायचंय, त्यावेळेस संपर्क साधायचाय. मी तुम्हाला सगळे नियम सांगणार आहे. आता जागृत देवस्थान म्हणजे आपल्या नाशिकला दिंडोरी जवळ आहे, करंजी म्हणून त्याला कदंबाश्रम म्हणतात. तिथे दत्ताची आई अनुसूया, तिचं माहेर आहे, आणि ते दत्ताचं जे स्थान आहे ते अवर्णीय आहे. तुम्ही एकदा दिंडोरीच्या पुढे कदंबाश्रमला गेले, बघा तुम्हाला काय वाटतं. मानसिक समाधान फार और आहे. खरंच तुम्ही दत्ताची इथे जावं, माझी इच्छा आहे. कदंबाश्रम एवढं लक्षात ठेवा, दिंडोरी गावाच्या पुढे नाशिक क्षेत्री. मग नक्की जायचंय, मनावर घ्यायचंय. जायला 1 तास, यायला 1 तास. अक्कलकोट प्रश्नच नाही. अक्कलकोटला आहे, गाणगापूरला पूर्ण भस्माचा डोंगर पूर्वी होता, ते भस्म संपायचंच नाही, हे वैशिष्ट्य होतं. नृसिंह अवतार, नृसिंह सरस्वती दत्ताचा अवतार आहे. असे दत्ताचे अनेक अवतार आहे. जे मुलं हट्टीपणा करतात, ज्यांचं अभ्यासात लक्ष नाही, त्यांनी पिवळं फूल व्हायचंय दत्ताला. अनेक समस्या असतील तर संपर्क साधायचा आहे. दत्ताविषयी माहिती पाहिजे असेल, गुरुचरित्राविषयी जेव्हा सुरुवात करायची त्यावेळेस मला संपर्क साधायचा आहे. माझा नंबर आपल्याला माहिती आहे, 98 22 31 51 आणि 34. एवढं लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, 98 22 हा कॉमन आहेच. 98 22 31 51 आणि 34 एवढं लक्षात ठेवायचं. 31 51 34, पण त्याला 98 22 आधी लावायचा, म्हणजे मोबाईल नंबर आहे. आता आपण उद्या ह्याच वेळेस असाच सत्संगाचा आपण आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. तर उद्या ही सुवर्ण संधी वाया घालू नका. फक्त आपला 5 मिनिटाचा सत्संग असतो, या सत्संगाची छत्री आपण धरायची. उद्याला याच वेळेस भेटूया. नमस्कार.